नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं किचन क्लाउड आशामध्ये। आज मी घेऊन आलेले आहे चाउमीन किंवा याला वेज नूडल्स पण म्हणतात। तर मी नूडल्सला उकळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये उकळताना मीठ आणि थोडंसं तेल घातलेलं आहे आणि छान उकळून घेतलेलं आहे। त्याला चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे। चाळणीत काढल्यानंतर त्याच्यावर मी थंडगार पाणी ओतलेलं आहे, जेणेकरून ते चांगले सुटे सुटे झाले पाहिजे। आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। थोडंसं पळीभर तेलामध्ये मी 2-3 कळ्या लसणाच्या आणि एक अर्धा इंच आलं ते बारीक कापून त्याच्यात टाकलेलं आहे। ते चांगलं गोल्डन होऊ दिलेलं आहे। आता याच्यामध्ये पातळ चिरलेला कांदा, पातळ काप केलेली पत्ताकोबी आणि पातळच कापलेली ढोबळी मिरची त्याच्यात घातलेली आहे आणि चांगलं मी तेलामध्ये त्याला परतून घेतलेला आहे। थोडंसं मी ओला कांदा याच्यात फोडणीत पण घातलेला आहे। हा चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। आता हे पटकनच एका वाफेतच होते। तर याच्यामध्ये आता उकळलेले वाटाणे त्याच्यात घालायचे आहे आणि उकळलेले नूडल्स त्याच्यावर घालायचे आहे आणि नूडल्सवर त्याला काळी मिरची पूड घालायची आहे। थोडासा चिली सॉस टाकलेला आहे आणि थोडासा मी एक अर्धा चमच मी सोया सॉस टाकलेला आहे आणि ते चांगलं टॉस करून घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ पण आपल्याला ह्या नूडल्सवरच टाकायचं आहे। आता आपल्याला हे चांगलं टॉस करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तर एका वाफेतच हे नूडल्स पटकन बनतात आणि कारण की नूडल्स ऑलरेडी आपण बॉईल केलेले आहे आणि भाज्या पण झालेल्या आहेत। तर एकच वाफ आपल्याला येऊ द्यायची आहे, बस 2-1 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे। तर रेडी आहे आपले चाउमीन। तर अशा प्रकारे हा चाउमीन तयार झालेला आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या मी काय नवीन स्पेशल डिश घेऊन येते तर त्याची वाट बघा। बाय बाय।